नमस्कार, मी विशाल पाटील। त्रिभाषा सूत्राच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय संघर्ष रंगला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत 5 जुलैला मुंबईमध्ये भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती। सोशल मीडियाचा आढावा घेतला तर या मोर्चाला मराठी जनतेतून प्रचंड पाठिंबा मिळाला आणि सरकारवर दबाव वाढला। त्यानंतर सरकारने वाढत्या विरोधाचा विचार करून त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय अखेर रद्द केला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर त्यांनी केला। त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। ती 3 महिन्यामध्ये अहवाल देणार आहे आणि खरोखर या निर्णयामुळे ज्या ऐतिहासिक क्षणाची सर्व मराठी बांधव वाट बघत होते की आता तरी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार, त्याला कुठेतरी खीळ बसली। मात्र सरकारने जरी ठाकरे बंधूंना बुद्धिबळ खेळाच्या पद्धतीने शह देण्याचा प्रयत्न केला, त्याला मात्र ठाकरे बंधू जुमानले नाहीत। त्यांनी सरकारकडून मात मिळण्याआधीच मोर्चाऐवजी विजयी मेळावा भरवण्याचं ठरवलं आणि त्यामुळे सरकारने त्रिभाषा सूत्राविरोधातील जो निर्णय मागे घेतला त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे बंधू 5 जुलैला वरळी डोम इथे विजयी मेळावा घेणार आहेत। या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। राज आणि उद्धव ठाकरेंनी अगदी पहिल्यांदाच एकत्र पत्रक काढून मराठी जनतेला जल्लोषात सहभागी होण्याचं आवाहन केलं। आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचा असं आवाहन ठाकरेंनी जनतेला केलेलं आहे। दरम्यान काँग्रेसने महापालिका निवडणुकांचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपवलाय, त्यामुळे पुढील राजकीय रणधुमाळीमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध इतर पक्ष असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे। मराठी अस्मिता, स्थानिक नेतृत्व आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण आणखी तापण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आगामी काळात काही नवीन युत्या आघाड्या निर्माण झाल्यास त्याचा आश्चर्य वाटायला नको। राज्य सरकारने हिंदी भाषेसंदर्भातला GR मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याचं ठरवलंय आणि त्यामुळे हा विजयी मेळावा ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची नांदी आहे असा अनेकांचा होरा आहे। तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्या महाविकास आघाडीचा भाग आहे त्या महाविकास आघाडीतील काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी करणार असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे राज्यात आगामी काळामध्ये ठाकरे बंधू विरुद्ध इतर असं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे। त्रिभाषा सूत्राच्या सरकारी आदेशामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या विरोधात मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता। मोर्चाची तारीख जाहीर झाली होती, मात्र जनतेमुळे आणि विशेष करून ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला। आता मोर्चाऐवजी ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा भरवण्याचं ठरवलंय। वरळी डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्यामध्ये दोन्ही नेत्यांसह हजारो कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होणार आहेत। हा मेळावा मराठी अस्मिता आणि भाषेच्या हक्कांसाठी मिळालेली जनतेची जीत म्हणून पाहिला जातोय। त्या दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागू नये, कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची जनतेची इच्छा आहे। मात्र दोन्ही पक्षांमध्ये असलेले काही मतभेद आणि जुळवाजुळव न होऊ शकल्यानं दोन्ही बंधू हे आतापर्यंत एकमेकांपासून राजकारणात अलिप्त होते। आतापर्यंत दोन्ही भावांनी एकमेकांवरती फक्त टीका टिप्पण्या केल्याचं आपण पाहिलं, पण आता जो काही मराठीचा मुद्दा दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणासाठी महत्त्वाचा मानला जातोय, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये तरी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी आस प्रत्येक मराठी माणसाला लागू नये। तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय घडू शकतं त्याच्या काही संभाव्यता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काय घडू शकतं महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर? मराठी मत महायुतीच्या बाबतीत विचार केला तर मराठी मतदारांची धांदल शिंदे गटाला जास्त फटका बसू शकतो। तर महाविकास आघाडीमध्ये जागांची विभागणी आणि जागा वाटपात ताण निर्माण होऊ शकतो। त्यानंतर निवडणुकीच्या रणनीतीचा आपण विचार केला तर
महायुतीमध्ये शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. भाजपला मतविभाजनाचा धोका निर्माण होऊ शकतो. तेच महाविकास आघाडीचा आपण विचार केला तर महाविकास आघाडी आणि मनसेच्या विचारधारेमध्ये तफावत निर्माण होऊ शकते. स्थानिक आणि राज्यस्तरीय प्रभाव याचा जर आपण थोडक्यामध्ये विचार केला तर महायुतीबाबत उद्धव राज ठाकरे युतीमुळे शिंदेंना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. तर तिकडे महाविकास आघाडीमध्ये राज उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेसला झटका बसू शकतो. बरं, ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय होऊ शकतं हे तर आपण पाहिलं. तर दुसरीकडे मात्र आता काँग्रेसनं महापालिका निवडणुकांचा निर्णय स्थानिक नेत्यांवरती सोपवून टाकलाय. यामुळे राजकीय समीकरणांमध्ये नवीन वळण आलेलं आहे. कारण शरद पवारांनी तर आधीच आपण महाविकास आघाडीचा त्यातच राहून निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. पण सध्याच्या घडामोडी पाहता ठाकरे बंधूंच्या एकत्रित शक्तीला काँग्रेस आणि भाजप शिंदेंची शिवसेना कसे प्रतिसाद देतात हे या पुढील निवडणुकांमध्ये पाहायला मिळणारच आहे. पण उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीचा भाग आहेत त्यातील काँग्रेस पक्षाचं म्हणणं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काय म्हणणं आहे काँग्रेसचं पाहूया. अलायंस को लेकर पहले हम फैसला कर चुके हैं कि लोकल हमारा जो यूनिट है वो इसके बारे में फैसला लेगा. बहरहाल आज जैसे सारे नेता दिल्ली में बैठे उसी प्रकार से अभी डिवीजन वाइज महाराष्ट्र के हर जिले के कार्यकर्ता और नेताओं के साथ हम बात करेंगे. कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है. राज ठाकरे लोकल मुद्दे पर हमने जो हमारा जो अधिकार है वो लोकल यूनिट को दिया है. हम भारत के संविधान को मानते हैं. अनुसूची 8 में जो 22 भाषा है सब भाषा का आदर है और हमारी जो फिलॉसफी है वो सबको साथ लेके चलने की है. ठाकरे तो नॉर्थ इंडिया के वो उनका और कांग्रेस का कोई संबंध अभी तक नहीं आया है और हम हमारे विचारधारा पर कर्मठता के साथ कायम है. तर काही संभाव्यता आणि काँग्रेसकडून येणाऱ्या प्रतिक्रियेवरून एकच गोष्ट स्पष्ट होतीये की आगामी काळात काहीही होऊ शकतं. कुणीही एकटं लढू शकतं आणि कुणीही कुणासोबतही युती तसंच आघाडी देखील करू शकतं. इकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया आपण पाहिली. काँग्रेसही स्वबळाची चाचपणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान भाषा आणि अस्मितेचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे आणि आता ज्या काही घडामोडी होत आहेत त्यावरून सर्वांनी भाषेच्या मुद्द्याला प्राथमिकता दिल्याचं दिसून येत आहे. आता जरी महायुती सरकारनं त्रिभाषा सूत्राचा GR रद्द करून ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून रोखलं असलं तरी देखील दोघांनीही नवीन मार्ग शोधत एकत्र येण्यासाठी विजयी मेळाव्यामध्ये आधार घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यामध्ये काही नवी समीकरणं पाहायला मिळणार का? दोघांच्या एकत्र येण्यानं कुणाला फायदा होणार आहे आणि कुणाला फटका बसणार आहे अशा अनेक प्रश्नांवर खलबतं करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे, भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार. या सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेट आजच्या चर्चेची सुरुवात खरं तर मला अखिलजी तुमच्यापासून करायची आहे. अखिलजी, महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी नेमके कोण? कारण संजय राऊतांनी एका बाजूला आवाहन करत असताना 4 जणांना त्यामध्ये टॅग केलेलं आहे. त्याची नावं महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेली असतील. मग मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी कुणाला तुम्ही ठरवताय? जी लोक वारंवार महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आहेत, जी लोक वारंवार मराठीची गळचेपी करायचा प्रयत्न महाराष्ट्रात करत आहे, स्वाभाविक आहे तेच लोक मराठी आणि महाराष्ट्राचे मारेकरी आहेत. आता हे सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला जे कोणी आता उदाहरण म्हणून जर आपण पाहिलं तर आता हे जे काय त्यांचा मनसुबा होता, याच महाराष्ट्राचे मारेकरी जे आहेत, मराठीचे मारेकरी आहेत, ह्यांचा जो काही मनसुबा होता, पहिलं त्यांनी काय केलं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा सहारा घेत त्यांनी फ्रंट डोअरनी येऊन हिंदी लादायचा प्रयत्न केला महाराष्ट्रात. बरं, त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की मराठी समाज, मराठी प्रेमी हे काय ऐकायला ते तयार नाहीयेत, मग हेच जे मराठीचे मारेकरी आहेत ह्यांनी एक नवीन मनसुबा आखला की आपण आता बॅकडोरनी एंट्री करू. आणि मग त्यांनी काय केलं तर एक शब्द अनिवार्य काढला आणि तेच सगळं जैसे ते ठेवून परत मराठीवर आक्रमण करायचा प्रयत्न केला, हिंदी लादायचा प्रयत्न केला. ह्याला इतक्या छोट्या पद्धतीत पाहणं
म्हणजे त्यांनी प्रयत्न केला की लोक यांना नॉर्मल नजरअंदाज करतील, लक्षात नाही येणार. पण ह्यांचा जो मेन मनसुबा होता, यांचा मनसुबा असा होता की महाराष्ट्रात थोडं थोडं करून पहिलं त्यांची भाषा हिंदी ही लादायची. हिंदी लादल्यानंतर आणि जे मराठी इकडे भाजपमध्ये किंवा त्या शहासेनेमध्ये स्वतःला मराठी म्हणवणारे, स्वतः मराठी आडनाव घेऊन मिरवणारे, इकडे महाराष्ट्रात राहणारे, महाराष्ट्राच्या मतदानावर निवडून येणारे हे लोक, मला कळत नाही की हे त्यांच्या जे काही दिल्लीला बसलेल्या बॉसेसचे आदेश पालन करून हिंदी लादायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं हे जे काही सगळे, मग ते इकडे असणारे मराठी आडनावाची असणारी माणसं, मराठी पक्षात असणारी माणसं आणि जे ते आदेश फॉलो करणारे आणि आदेश देणारे, हे सगळेच मराठीचे मारेकरी आहेत. आणि त्यांना चोख उत्तर देण्यासाठी शेवटी महाराष्ट्रात दोन जे कोण मराठी प्रेमी आणि इतर देखील संघटना जे बरोबर आले सोबत, आणि प्रामुख्याने सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेब यांनी ज्या प्रकारे आक्रमकपणे हे जे काय त्यांचा मनसुबा आहे ते उधळून लावलं, मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राने नाही तर सगळ्या जगाने पाहिलेलं आहे, देशाने पाहिलेलं आहे. आणि यापुढे देखील जर त्यांनी अशाच प्रकारे जर त्यांनी काय मराठी विरोधात किंवा महाराष्ट्र विरोधात करण्याचा प्रयत्न केला तर ठाकरे, दोन्ही ठाकरे हे ते सहन नाही करणार महाराष्ट्रात आणि तसं होऊ देणार नाही. बरोबर आहे अखिलजी. मी तुम्हाला जो प्रश्न केलेला होता की महाराष्ट्राचे शत्रू आणि मराठीचे मारेकरी कोण, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलेला आहे. संजय राऊतांनी तसं ट्विटही केलेलं आहे. अजित चव्हाणांकडे तर मी जाणारच आहे, अगदी काही क्षणात ते आपल्यासोबत जोडले जातात, ही चर्चाही ते ऐकत असतील. मात्र हेमंत कांबळे, मी आपल्याकडे येतो. मनसेचं नेमकं म्हणणं काय? कारण राज्य सरकारनं तर एका बाजूला त्रिभाषा सूत्रांतर्गत काढलेल्या दोन्ही GR रद्द करणं हा नेमका कुणाचा विजय आहे? गेली 2 महिने ही चर्चा होते त्रिभाषा सूत्राची, आणि दोन्ही वेळेला एक पहिला त्यांचा जो GR आला 17 एप्रिलला, त्याच्यानंतर आता दोन्हीमध्ये तसं काय मोठं, फक्त शाब्दिक त्यांनी फिरवा केली होती. बरं, मुळात कसं आहे ना की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, आता अखिलची तरी तुम्हाला सांगितलं नेमकं काय झालं ते, किंवा मला तर वाटतं या 2 महिन्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही महाराष्ट्रातील जनतेला तोंडपाठ झाली असेल. कारण एवढ्या डिबेटमध्ये आणि याच्यामध्ये चर्चेला गेली तर मराठी अभ्यास केंद्र असेल, त्याच्या तत्सम संघटना असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी हा विषय लावून धरला होता. बरं, मुळात एक गोष्ट लक्षात नाही आली की या महाराष्ट्रामधल्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष होता ही हिंदीची बाजू लावून धरत होता. पण आश्चर्य एक वाटलं की बाळासाहेबांच्या विचाराचा पेटंट घेतलेली शिवसेना म्हणजे शिंदे सेना यांच्याकडून मला कधीही स्टेटमेंट दिसलं ना, तर त्याच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कोणते विचार त्याचं पेटंट दिलं होत आहे, हा एक प्रश्न होता. तुम्ही आता अखिल चित्रपती प्रश्न विचारला की नेमके मराठीचे मारेकरी कोण, तर भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ते हिंदीची पाठराखणच करते. कशासाठी? तर तुमच्या त्या दिल्लीतल्या नेत्यांची भाषणं आमच्या लहान मुलांना आतापासून तुम्हाला ही मन की बात वगैरे समजवायचं म्हणून पाहिजे का? मुळात इतके अभ्यासवर्ग, अभ्यासगट मराठीचे, मराठी जनता, मराठी साहित्यिक, मराठी अभिनेते अभिनेत्री, कित्येक प्रांतातले मराठी सामान्य जनता, सगळ्यांचा याच्या विरुद्ध रोष असताना मला वाटतं की एक वाटलं होतं की शिंदे सेनेकडून कोणतरी बोलतील, उपमुख्यमंत्री बोलतील. मला आश्चर्य पहिल्यांदा वाटलं की अजित पवार अशा मुद्द्यांमध्ये कधी बोलत नाही, त्यांनी आपली भूमिका मांडली. त्याने एक धोरण मांडलं की 4वी 5वी पासून तुम्ही हिंदी शिका, कारण आपल्याकडे धोरण आहे. त्रिभाषिक सूत्र महाराष्ट्राने सगळ्यात आधी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे 1ली ते 4वी हे तुम्ही शिकवू नका, हा आमचा आग्रह होता. आणि मला वाटतं हा जो दबाव गट आहे त्याला कुठेतरी बळी पडली. आता त्याच्यात पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणाले होते की हे राजकारण, याचा तुम्ही भावनिक राजकारण करू नका. मुळात मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही चुकलात की 2 ठाकरेंना चुकलात. तुम्ही कबूल करा की तुम्ही 2 ठाकरेंसमोर झुकलात. बरोबर, दोन्ही ठाकरे बंधूंसमोर भाजप झुकली का? अजित चव्हाण यांच्याकडनं उत्तर मी घेणारच आहे. मात्र हेमंतजी, तुम्ही जो प्रश्न केलेला होता की शिंदे सेना आतापर्यंत गप्प का, कुणाच्या दबावाखाली, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया का नाही दिलेली आहे, डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडून मी उत्तर घेण्याआधी अजितजी मी आपल्याकडे येईल. सरकारनं त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही GR रद्द करण्याची वेळ त्यांच्यावरती का आली? जसं आता मगाशी हेमंत कांबळे म्हणाले तसं दोन्ही ठाकरे बंधूंसमोर तुम्ही झुकलात. अजितजी,
नाही, मला नीटचा आवाज त्यांचा ते काय म्हणाले तो येऊ शकला नाही, माफ बरं. करा. परंतु मुद्दा कळालाय, मुद्दा लक्षात आलाय की दोन्ही ठाकरेंच्या समोर आम्ही झुकलो का. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की राजकारणामध्ये खरं तर कोणीच संपत नसतो, पण आज परिस्थिती अशी आली आहे की जवळपास यांनी त्यांच्यावरती संपलेला पक्ष म्हणून टीका केली, हे जवळपास आता संपलेत. आत्ताच या वरळीच्या डोममध्ये आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांचा नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी आज आत्ता पदभार स्वीकारला. हो. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी देखील सांगितलं की, आणि ते सातत्याने हे सांगतायत की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर जो उद्धव ठाकरेंनी घोळ घालून ठेवला होता तो मुळात निस्तरला. खोटं बोलण्याची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये या खोटोजीरावांना क्रमांक 1चं पारितोषिक मिळू शकतं. आपण काय घोळ घालून ठेवलाय ते न पाहता आपण लोकांमध्ये अशा पद्धतीनं खोटं अफवा पसरवून आपल्याला मतं मिळतील. आणि मला एक सांगायचं आहे, आम्ही झुकतो महाराष्ट्राच्या समोर आणि मराठी जनतेच्या समोर. हे आम्ही काही कोणासमोर झुकत बिकत नाही. आणि मराठी माणूस, महाराष्ट्र ही काही कोणाच्या बापाची जहागिरी नाहीये. आम्ही सुद्धा मराठी आहोत, आम्ही कट्टर मराठी आहोत. आणि लाज वाटली पाहिजे, याच्यात चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं म्हणणाऱ्या काँग्रेसांबरोबर, 106 मराठी माणसांच्या छातडात ज्यांनी गोळ्या घातल्या त्या काँग्रेसांबरोबर, ज्यांनी अजूनही संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होऊ दिलेला नाही अशा काँग्रेसांबरोबर 8व्या संयुक्त महाराष्ट्राची घोषणा काय होती? बेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणी, डांगसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. झाला का हो? झोपले होते का हे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारे माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझा पक्ष भारतीय जनता पक्ष याचा मला नितांत अभिमान आहे. यांना आपल्या राजकीय सोयी लावून घेण्यासाठी हे सगळं खोटं उभं करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून यांची राजकीय पुनर्वसन करून घ्यायची असेल तर हे त्यांचं त्यांना लखलाभ. पण मी भारतीय जनता पक्षाचा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून सांगतो, आम्ही कोणासमोर झुकत नाही, यांच्यासमोर तर अजिबात झुकणार नाही. बरं, तुम्ही झुकला नाहीत असं म्हणालात, मात्र दुसरीकडे आपण म्हणालात की हा सगळा गोंधळ जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेनेनं घातलेला होता आणि फसवणुकीचं चित्र उभं केलं. तुम्ही म्हणालात लोकसभेमध्ये देखील अशाच प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह पसरवलं गेलं. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी पुन्हा एकदा खोटं नॅरेटिव्हचा मुद्दा उपस्थित करत त्या ठिकाणी मराठी आणि हिंदीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. थेट मी आता यावेळेला जे आहे शिवसेनेचे राजू वाघमारे यांच्याकडे जाईल. राजू वाघमारेजी, अहो, महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान देणाऱ्या संजय राऊतांचं जर तुम्ही ट्विट बघितलं तर संजय राऊतांच्या या एक्सपोस्टमध्ये जागराला यावं म्हणत टॅग कुणाला केलेलं आहे? मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना, थेट केंद्रातल्या महत्त्वपूर्ण नेत्यांना देखील. जसं मगाशी चर्चेला सुरुवात झाल्या हेमंतजी म्हणाले की भाजपच्या दबावापुढे तर आता शिंदेंची सेना म्हणजे शिवसेना झुकली आहे, दबली आहे. हे कितपत खरंय? कारण कुठली प्रतिक्रियाच नाही. काय आता मला जरा सलग बोलू द्या. बोला की. सगळ्यात पहिला प्रश्न असा की मराठीचे मारे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे. कारण जो अहवाल माशेलकर कमिटीचा उद्धव साहेबांनी स्वीकारला तोच अहवाल या मराठीला मारण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. तो अहवाल त्यांनी जो स्वीकारला, त्यांचं जर मराठीवर एवढंच प्रेम होतं तर त्यांनी तो अहवाल स्वीकारायला नको होता. पण त्यांनी तो स्वीकारून मराठीला मारण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंनी केलंय. आता ज्यांच्या नावामध्येच यू टर्न लिहिलेला आहे पहिल्या अक्षरामध्ये, जो यू आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी यू टर्न घेतला, जे नेहमी घेतात. म्हणजे काय या महाराष्ट्राला, पूर्वीच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या नेत्यांना लाज वाटत असेल की जे लोक स्वतः या सगळ्या गोष्टी करतात आणि ते कोणत्या नैतिकतेने बाहेर येऊन लोकांना सांगतायत की या मोर्चासाठी आम्ही येऊ, हा मराठीचा मोर्चा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही मराठीचे मारेकरी कसे नाही,
आम्ही जर मारेकरी असतो तर या महायुती सरकारने की ज्याच्यामध्ये आमचे सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही मराठीला सक्तीची भाषा प्रत्येक शाळेमध्ये कोणी केली तर महायुतीने केली. महाविकास आघाडीचं सरकार असताना हे लोक का करू शकले नाही ती गोष्ट? कारण त्याच्यासाठी तुम्हाला मराठी बद्दल खरी अस्मिता, खरं प्रेम हे असावं लागतं. ते यांच्याकडे कुठे आहे? त्याच्यामुळे मराठीला सक्तीची मराठी आम्ही केली, मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे होऊ? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा महायुतीमध्ये मिळाला, मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे? मराठीसाठी सगळ्यात मोठं भाषा भवन हे मुंबईमध्ये बांधण्याचं महायुतीने ठरवलं, मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषेची सगळी कार्यालय नवी मुंबईला हलवायची आणि ती तिकडे घेऊन जायची हे ठरवलेलं. आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी केसरकरांनी ती सगळी कार्यालय मुंबईत आणून मोठ्या भव्य दिव्य भाषा भवनाची निर्मिती करायचं आम्ही ठरवलं, मग आम्ही मराठीचे मारेकरी कसे? त्याच्यामुळे मराठीचे मारेकरी कोण आहेत हे मी स्पष्ट केलं. आता दुसरा मुद्दा, हे जे सगळं दोन ठाकरे बंधू आले आणि मग ते बोलायला लागले की मराठीचं नुकसान होतंय, मराठी आपल्याला पाहिजे, हिंदी नको. अरे पण त्यावेळी ज्यावेळी मराठी आहे त्याच्या बरोबर इंग्रजी भाषा पण आहे, मग इंग्रजी बद्दल आपण काही बोलला नाही. राहिला प्रश्न हिंदीच्या सक्तीच्या विरोधात, त्रिभाषा सूत्राच्या विरोधात हा मोर्चा होता. त्रिभाषा सूत्राच्या विरोधात हे एकत्र आले. या त्रिभाषा सूत्राच्या विरोधात एकत्र येत असताना विशालजी मराठीचा प्रश्नच येत नाही. मराठीचा मुद्दा जिथे होत नाही कारण मराठी सक्तीची आम्ही केलेली आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंनी केलेली नाही, आम्ही केले मराठी सक्तीची. कारण आम्हाला मराठी बद्दल प्रेम आहे, मराठीची अस्मिता आम्ही जाणवतो. तिसरा मुद्दा, तुम्ही जे सगळेजण म्हणताय मराठी ही कोणाची जागीर नाही, परत एकदा सांगतो, मराठी कोणाची जागीर नाही. भाजपमध्ये मराठी लोक आहेत. आमच्या शिवसेनेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मराठी भाषेची पूर्णपणे संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं काम कोण करत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि ते करत असताना हा पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस आज आमच्या बरोबर आहे. आम्ही 80 जागा लढवलोय, आम्ही 60 जागेमध्ये जिंकून आलो. बरोबर आहे, जसं तुम्ही म्हणताय डॉक्टर राजू वाघमारे की एका बाजूला मराठी जी आहे ती एकाची जागीर नाही, मात्र मराठी ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची आहे, ती सरकारची नाही आणि विरोधकांची पण नाही. मात्र हनुमंत पवारजी मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची मोर्चे बांधणी होताना दिसते. एकाच व्यासपीठावरती ते येतील, मात्र ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारे चर्चा झाली की एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, तशाच प्रकारे काँग्रेसची नेमकी भूमिका आता काय असणार आहे? कारण येत्या काळामध्ये जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, तशा प्रकारची एकंदरीत आघाडी किंवा युती जरी पाहायला मिळाली तर मात्र काँग्रेसची भूमिका काय? तुम्ही तर एका बाजूला स्वबळाची चाचपणी देखील करत असल्याचं कळतंय, मग मराठीच्या बाबतीमध्ये काँग्रेस कुठे आहे? विशालजी, मराठी भाषेच्या अनुषंगानं ही सगळी चर्चेचा सगळं पर्यावरण उभं राहिलं होतं. बर, आता मुद्दा ठाकरे बंधूचं एकत्र येणं, ठाकरे बंधूंनी मेळावा घेणं हा वेगळा मुद्दा आहे. आता जो मुद्दा आहे की मराठी भाषेवर जे हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून होणार होती त्याला सर्व स्तरातून विरोध झाला. राजकारण हा शेवटचा भाग आहे. पहिला भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये बालमानसशास्त्राचे अभ्यासक असतील, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, भाषा तज्ज्ञ असतील, कलाकार असतील, या सगळ्या मंडळींमधून हा विरोध उभा राहिला. त्याला आवाज देण्याचं काम आदरणीय उद्धवजी, आदरणीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, पवार साहेब राष्ट्रवादीचे आणि खूप अशी लोक आहेत, त्याच्यामध्ये नावं घेणं गरजेचं आहे की त्यांनी हे हिंदीचं आक्रमण रोखलेलं आहे. पहिलीपासून सक्तीची भाषा, हे बघा, भाषेला विरोध
कोणत्याही असू नये, असता कामा नये. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी आज स्पष्ट केलं की कुठल्या भाषेला साहित्यिक मधून आमचा विरोध नाही, काँग्रेसमधून आमचाही कुठल्या भाषेला विरोध नाही, पण बाल मानसशास्त्र शिक्षण शास्त्राचा अभ्यास करता आणि त्या मुलांवर आपलं राजकारण लादायचं म्हणून जर कोण भाषा लादणार असेल तर त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस होती. ते GR मागे घेतले आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा, मराठी जनतेचा हा विजय आहे याचा जल्लोष हा ठाकरे बंधूंनी केला पाहिजे, शिवसेनेनं केला पाहिजे, राष्ट्रवादीने केला पाहिजे, काँग्रेसने केला पाहिजे. सगळे अभ्यासक विद्वान करत आहेत. राजकारणाची चर्चा करायची असेल तर तो वेगळा मुद्दा असणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्याच्यामध्ये राजकारण, निवडणुका आणि जागा वाटप आणि महानगरपालिका, दोन भाऊ आहेत, ते एका घरातली माणसं आहेत, एका रक्ताची माणसं आहेत. ती जर काही कामगार असतील आणि आता या निमित्तानं एकत्र येत असतील तर त्याचं खरं म्हणजे सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. काय कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय दोन भाऊ एकत्र येत असतील? बिलकुल कारण नाही. काँग्रेसला आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला की तो सोबाळाची चाचपणी निवडणुका, तो पूर्णतः वेगळा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महानगरपालिकेला निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याच्या अगोदरच्याही निवडणुका इथं सगळ्या पक्षाची मंडळी बसलेली आहेत, महायुतीची मंडळी बसलेली आहेत. स्थानिकच्याच नेतृत्वाला सर्व अधिकार असतात. जागा वाटप ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते, सामान्य पदाधिकाऱ्यांची निवडणूक असते. स्थानिकची परिस्थिती, मताचं विभाजन, तिकीट वाटप या सगळ्या गोष्टी जिल्हा अध्यक्ष आपापल्या पक्षाचे निर्णय घेतील आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असेल. बरं, महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व पक्षीय जरी आता यावेळेला बोलत असले तरी देखील येत्या काळामध्ये होणारी ही विजयी रॅली कुणाची आणि कुणाविरोधात निघणार आहे? खरं तर चर्चा करतो आहोत ठाकरेंविरुद्ध सामना जो सध्या सुरू झालेला पाहायला मिळतोय. कारण येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर वेगळ्या प्रकारच्या युती आणि आघाड्या देखील पाहायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको. आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना अखिलजी मी आपल्याकडे येतो. ब्रेकवर जाण्याआधी प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यानं आपापल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे. मात्र आता थेट आपण चर्चेकडे वळतोय. अखिलजी, विजय रॅली कुणाची आणि कुणाविरोधात निघणार आहे ही रॅली? विजय रॅली कोणाच्या विरोधात आहे आणि कोणासाठी निघणार आहे हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ह्याच्या आधी देखील मी उत्तर दिलेलं आहे. पण 2 ब्रेक आधी अजितजी काहीतरी म्हणाले होते, त्याचं उत्तर मला पहिलं देणं इथे अनिवार्य आहे, म्हणून पहिलं ते उत्तर देतो मी. काय ते असं म्हणाले की ते कट्टर मराठी आहेत. काय आहे ते किती कट्टर आहेत आणि कोणाशी कट्टर आहेत हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि राहिला प्रश्न त्याने उपस्थित केलेला की अफवा पसरवतो आम्ही म्हणून, तर अफवा कोण पसरवतं ना याचं एक छोटंसं उदाहरण हे पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. अफवा पसरवण्याचं काम आहे ना हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतात आणि ह्यांनी वारंवार केलंय. त्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की हे जेव्हा हिंदी लादण्याचा, तिसरी भाषा लादण्याचा जेव्हा प्रयत्न सुरू होता तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या माध्यमांसमोर धडधडीत खोटं सांगितलं. ते व्हिज्युअल्स पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेत. नसेल तर तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चालवा. त्याच्यात ते असं म्हणाले की आम्ही हिंदी ही तिसरी भाषा ह्याच्यासाठी अनिवार्य केली कारण NEP मध्ये तसं लिहिलेलं आहे. सगळ्यात आधी तर NEP मध्ये अशी हिंदी भाषा लादण्याचा जर सोडा, तिसरी भाषा ही पहिलीपासून लादण्याचा असं कुठेही NEP मध्ये लिहिलेलं नाहीये. मी त्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना सुशिक्षित असं मी त्यांना मुख्यमंत्री किंवा राजनेता समजत होतो, परंतु माझा तो भ्रम त्या दिवशी मिटला. कारण NEP ज्या कोणी नीट वाचलेला असेल त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की तिसरी भाषा ही 5वी नंतर किंवा 6वी नंतर ही आणायची आहे. पण अखिलजी तुम्ही केलेला आरोप खोटं हे मुख्यमंत्री कसं म्हणू शकतात? अजितजी उत्तर देतील. आणि इतकं मराठी प्रेमी म्हणणारे असे गपचूप बसतात बिळात जाऊन आणि आता ठामपणे सांगतात आम्ही कट्टर मराठी आहोत. अजितजी मला सांगा, एका बाजूला अखिलजींनी फार गंभीर स्वरूपाचा आरोप केला आणि दुसरीकडे सरकारला मराठीत जनांनी नमवलं असं संजय राऊतही म्हणताना दिसतात. काय खरं समजायचं आम्ही? अजितजी. नाही, माझे मित्र अखिलराव चित्रे हे अत्यंत तावातावानं बोलले, परंतु खरं बोललो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. बॉम्बे स्कॉटिश मध्ये सोडा, मुख्यमंत्री महोदयांनी असं धडधडीत खोटं महाराष्ट्राला सांगितलं की नाही सांगितलं. तुम्ही पत्रकार होतात, पत्रकार म्हणून तरी तुम्हाला कळत असेल ना खोटं बोलले ते खरं सांगा आधी. बाकी सगळं आपण नंतर बघू कोण कुठल्या. मी आजही पत्रकार आहे आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक सर्व चळवळींमध्ये
पत्रकार हा एकदा झाला की तो मरेपर्यंत असतो. मी आजही पत्रकार आहे आणि आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की आपले नेते उद्धव ठाकरेजींची पत्रकार परिषद आपण ऐकली. तुमच्या नेत्यांनी काय केलं त्याच्याबद्दल बोला ना, दुसऱ्यांनी काय केलं ते आपण नंतर पाहू. पहिला उत्तर द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला मुद्दा खरा होत नाही. तुम्हाला मी आव्हान करतो महाराष्ट्रासमोर या चॅनलच्या द्वारे, पहिलं हे खरं आहे की खोटं त्याच्यावर उत्तर द्या. काय झालं शेवटी तुम्ही ज्यांच्यावर काय झालं शेवटी काय झालं पहिलं ते सोडा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला फसवलं आणि धडधडीत खोटं सांगितलं आणि तुमच्यावर वेळ आणली आहे की तुम्हाला आता खरंच सांगता पण येत नाही. त्याकरता महाराष्ट्राची किती तुमची आता भारतीय जनता पार्टीत अर्ध पक्ष तुमचा काँग्रेसनी भरलाय. तुम्ही काय दुसऱ्यावर आरोप करता. आता मला सांगा, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना उच्च शिक्षणामध्ये, प्राथमिक शिक्षणामध्ये आणि महाराष्ट्राच्या या केंद्राच्या त्रिभाषा धोरणाच्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टींच्या शिफारसी करण्यात आल्या, मुख्यमंत्री असताना माननीय उद्धवजींनी स्वतः सांगितलं की मी ती फाईल उघडून सुद्धा बघितली नाही. काय कारभार होता हे त्यातनं कळतं ना आपल्याला. मी खरं सांगतो, पहिली भाषा मराठी ही सक्तीची केली. पहिली भाषा मराठी ही आम्ही सक्तीची केली. मला तर यावेळेला राज ठाकरेंना आवाहन करायचंय की हे शपगटाचे लोक, उबाठा गटाचे लोक आणि काँग्रेसींची परिस्थिती तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आहे. सारखे मराठी माणसं अखिलजी आपण बोलूया ना, हिंदी भाषा लादण्यासाठी नेत्यांनी सांगितलेलं. अखिलजी आपण उत्तर घेऊया. आपण अजितजी बोला, शांतपणे ऐकत होतो. अजितजी बोला. नाही अखिलराव, ही तुमची स्टाईल नाहीये. तुम्ही बोलत होतात, मी ऐकलं, मी बोलतो आता, त्याच्यावरती आपण उत्तर देऊ. आपण तरुण आहोत, महाराष्ट्र आपल्याला शांतपणे ऐकतो. तर मला हे करेक्ट करणं गरजेचं आहे. नाही, मी माझे मुद्दे मांडतोय आणि हे मुद्दे महाराष्ट्राच्या जनतेला ऑलरेडी माहिती आहेत ना. माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी केलंय. विशालराव, या सगळ्याचा एक परिपक्व आपल्याला सांगतो काय माहितीये. आपल्याकडे पुन्हा एकदा आपण उत्तर देणार आहात का, असाच एक प्रश्न जो आहे तो आपल्याला काँग्रेसकडून देखील विचारण्यात आलेला होता. हनुमंत पवारांनी तो उपस्थित केलेला होता. त्यावेळेला मगाशी तुम्ही हात उंचावत होतात. अजितजी बोला. नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती काँग्रेसची आहे. आणि ज्यांना संपलेला पक्ष म्हणून हिणवलं त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं उभाठाला जायला लागतंय. आणि शरद पवारांनी तर मोर्चाच्या आधी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये किती काय ते बोलले. म्हणजे पवारसाहेब फार सिनियर लीडर आहेत, पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, आम्ही आमचे निर्णय घेऊ किंवा आम्ही ठरवू आम्हाला जायचं की नाही जायचं, आम्ही आधी चर्चा करू, बोलू वगैरे. हे सगळं असं आहे. काय आहे की मला स्पष्टपणे याच्यामध्ये सांगायचं आहे विशालजी, आपलं संपलेलं राजकारण म्हणजे काँग्रेसचा तर काय संबंध हो मराठीशी. आम्ही इतकी वर्ष सातत्यानं प्रचंड मोठी आंदोलनं झाली, मराठी सारस्वतांनी आपली लेखणी वाणी झिजवली, तरी काँग्रेसच्या हृदयाला पाझर फुटला नाही. मी अभिमानानं सांगतो ना, आम्ही काय करून दाखवलं. मराठी भाषेकरता जे आम्ही केलंय, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याकरता, आणि मी आवर्जून उल्लेख करेन, दर्जा दिल्यानंतरही अजितजी शाळांबद्दल असलेली सक्तीचा विषय आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य, अखिलजींचा थेट प्रश्न आपल्याला थेट उत्तर मिळेल का. इतर कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला याच्यामध्ये नैतिक अधिकार नाही बोलण्याचा. कसा मराठी भाषेला आम्ही अभिजात दर्जा दिला, मराठी माणसाने मिळून घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं. मराठीसाठी अधिकाधिक निधी देण्याचं काम आम्ही केलं. यांनी महाराष्ट्रामधली सगळी जी मराठी विषयामधलं सगळं कुठे घेऊन चालले होते उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर. आम्ही मराठी भाषा भवनाची निर्मिती केली, त्याकरता वेगळा निधी दिला. ऑलरेडी आपण सांगून झालेला आहे. हेमंत कांबळे यांना मला विचारायचं आहे, हेमंतजी तुम्ही मगासपासून हात उंचावताय, मात्र संपलेलं राजकारण पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी मराठीचा उपयोग केला जातोय. माझे नेते देवेंद्रजी सातत्यानं सांगतात ना. अजित चव्हाण जरा थांबले तर मी बोलतो. बोला ना हेमंतजी. माझा प्रश्न काय, ब्रेकवर जायच्या आधी त्यांनी तर अगदी कोणाच्या बापाची नाही परत
बरोबर आहे, त्यांनी बाप काढला. माझं म्हणणं आहे की मराठीला आम्ही आई म्हणतो, तुम्ही म्हणताय की आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि अभिजात दर्जा दिलेल्या मराठीच्या गळ्याला नख लावताय तुम्ही. म्हणजे मराठीत एक म्हण आहे की हातावर द्यायचं आणि कोपरावर मारायचं, तशा प्रकारचं वर्तन आज भारतीय जनता पक्ष करतोय. मुळात एक गोष्ट मला यांची नाही, म्हणजे भारतीय जनता पक्ष तर पूर्णपणे समर्थन करतोय हिंदीचं, पण त्याचबरोबर सगळ्यात मोठं आश्चर्य म्हटलं ते शिंदे गटाचं. राजू अगमारे मागाशी तावातामध्ये बोलत होते, त्यांनी सगळं काही सांगितलं, पण या प्रकरणामध्ये त्रिभाषिक सूत्रामध्ये भूमिका का घेतली हे शेवटपर्यंत बोलले नाही. प्रश्न असा आहे ना की तुम्ही म्हणालात की हा जल्लोष कुणाचा, उद्धव ठाकरेंचा की राज ठाकरेंचा? नाही, हा जल्लोष आहे ना, हा मराठी माणसाचा आहे, मराठी मनाचा आहे. अगदी ज्येष्ठ साहित्यिक तारा मावळकरांपासून मराठी अभ्यास केंद्राचे डॉक्टर दीपक पवार असतील, अन्य साहित्यिक असतील, सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. आणि या भूमिका जर भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीतल्या घटक पक्षांना जर कळत नाही का, तर त्यांना कळल्या. जनतेचा रोष कळला, मराठी जनतेचा रोष कळला, मराठी मनाचा रोष कळला. बरं, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अजित चव्हाण तुमच्या पक्षाच्या श्रेष्ठीला सांगा की तुम्ही कितीही इथे हिंदी, मला एक गोष्ट नाही कळली की तुम्ही 2 GR रद्द केले. तुम्ही रघुनाथ माशेलकरांच्या जो हे होता अहवाल होता, तो तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला ते मुख्यमंत्री असताना तो स्वीकारला होता. मग त्याच अहवालावरती तुम्ही कार्य करून हा GR काढला. मग तुम्ही आता GR रद्द केला, पुन्हा तुम्ही डॉक्टर नरेंद्र जाधवांची नियुक्ती केली. मग रघुनाथ माशेलकरांवर तुमचा विश्वास नव्हता, त्यांच्या अहवालावरती की नरेंद्र तुम्ही केला. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हेमंतजी तुम्ही काय म्हणाले, आता आवाज आपला नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडा कमी येतोय, मात्र ते काय म्हणाले आहेत हे मी अजितजी आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना देखील सांगणारच आहे की एका बाजूला जो निर्णय उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये घेण्यात आलेला होता त्याची अंमलबजावणी या सरकारनं का केली आणि सरकारनं अंमलबजावणी केल्यानंतरही हे GR का रद्द करावे लागले. हनुमंत पवारजी मी आपल्याकडे येईल. संपलेलं राजकारण आणि त्यांनी मराठीबद्दल बोलूच नाही. मराठी केवळ तुमच्या राजकीय पक्षांची नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची आहे. इतकंच कशाला तर बॉलिवूडमध्ये काम करत असलेले अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आता मराठीच्या बाजूने उभे राहिलेले पाहायला मिळतात. विद्या बालन यांचं स्टेटमेंट आम्ही पाहिलं, त्याचबरोबर सुनील शेट्टी यांनी म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहिलं. मग अशा वेळेला मराठी हा फक्त राजकारण्यांचा मुद्दा नव्हे, सर्वसामान्यांचा मुद्दा. कसं पाहता हनुमंत पवार संपलेलं राजकारण, असं अजितजी म्हणाले होते. सुरुवातीला 2 वेळा बोलताना अजितजींनी काँग्रेसबद्दल विनाकारण आम्हाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. आमचं साधं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षानं आता मान्य करावं ना की मराठीच्या मुद्द्यावर आपलं चुकलं. महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला माघार घ्यायला लावली. काय हरकत आहे माघार घ्यायला? आनंद आहे, अभिनंदन आहे सरकारनं माघार घेतली बद्दल. ते GR रद्द केल्याबद्दल आम्ही मनापासून अभिनंदन करतो. घ्या आमचं अभिनंदन. आणि हिंदी आणि मराठी, काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पत्रकारांनी एक प्रतिक्रिया विचारली तर नया है वह असे हिंदीत शब्द त्यांनी त्यासाठी वापरले. आता आमचे मित्र अजितजी चव्हाण काँग्रेसबद्दल बोलताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाने म्हणतायत, परत हिंदीच मुहावरा ते घेत आहेत. देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितजी चव्हाण असतील, यांना इतके हिंदीचा पुळका काय की बोलताना मुहावरे सुद्धा, यांना वाक्यप्रचार सुद्धा हिंदीच घ्यावे लागतात. काल भारतीय जनता पक्षाची मुंबई महानगरपालिकेसाठीची काहीतरी एक कमिटी आली, त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त परप्रांतीय हिंदी भाषेतच लोक घेतले. यांनी काय मराठीचं प्रेम सांगावं, यांनी मराठीचं आपल्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रातल्या दुसरी भाषा. पहिलं अधिवेशन बघा, अजितजी माझं पूर्ण उर्दूचा जन्म सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये लाज पण झाकत नाही. बीजेपीच्या प्रवक्त्याचं शेळीच्या शेपटासारखं येत नाही आणि तुम्हाला भाषा पण मारता येत नाही. मी बोलताना मध्ये बोलायचं नाही, तुम्ही बोलताना मी मध्ये बोललो नाही. जबाबदारीची जाणीव आहे, तुम्ही जबाबदारीची जाणीव ठेवायची. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी शेळीच्या शेपटासारखं करू नये. सत्तेची लाज पण झाकता येत नाही आणि आरोप होणाऱ्या भाषा पण मारता येत नाहीत. माझं ऐकून घ्या, हात जोडून विनंती, नम्र विनंती. हिंदीचा पुडका भारतीय जनता पक्षाला का?
मराठी चॅनलवर बोलताना सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री तिकडं नया है वह म्हणताय, तुम्ही म्हणताय बेदानी शादी आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाचून. मराठी वाक्यप्रचार किती चांगले, शिका जरा मराठी, नका बैमान होऊ मराठीशी. ज्या भाषेमध्ये आपली आई बोलते, आपली मावशी बोलते, आपले नातेवाईक बोलतात, आपला सगळा गाव परिसर राज्याच्या भाषेवर आहे, त्या भाषेची तुम्हाला कशासाठी लाज वाटते हो? कुणी सांगितलं होतं हिंदी भाषेचा पहिल्या दिवसापासून मुलाला शाळेत गेल्यापासून सक्तीचे करण्याचा रिपोर्ट कुठल्या माशेलकर अहवालात लिहिला होता हो? कुणी माशेलकर आणि भाषेवर मुलगे होते म्हणून तुमच्या काँग्रेसला आपल्या खोटं बोलल्यामुळे निवडणुकीमध्ये एक काय मिळालं ते सतत खोटं बोलायला लागले. तुम्ही अध्यादेश रद्द केला, ज्या गोष्टी नव्हत्या तुमची जागा दाखवली, तुमची जागा दाखवली, पराभव मान्य मराठी आणि इश्यू करायचे. पहिल्या मराठी बरं, मराठी सक्तीचा निर्णय हा सरकारनं घेतला असा अजितजी आपण म्हणताय. हनुमंतजी, मी आपल्याला थोडंसं थांबवतो. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, मला तुम्ही सांगा, येत्या काळातलं महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्याचं चित्र हे आता ठाकरे बंधू विरुद्ध इतर अशा स्वरूपाचं झालंय, हे तुम्ही मान्य करता का? डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात पहिलं विशाल, तुम्ही जे म्हणताय तो प्रश्न बरं झालं तुम्ही विचारला. काय आहे की महाराष्ट्राचं राजकारण ज्यावेळी आपण ह्या विषयावर बोलतो त्यावेळी आत्ताच झालेल्या निवडणुका बघा, त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुका बघा आणि त्याच्यानंतरच्या या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे मतांची टक्केवारी सगळ्या पक्षांना या महाराष्ट्रातल्या मिळालेली आहे त्याच्यात सगळ्यात कमी टक्केवारी या दोन्ही पक्षांकडे जाते आणि ते म्हणजे एक उभाटा गट आणि एक आहे मनसे गट. तर जर मतांची टक्केवारी यांच्याकडे एवढी कमी जाते, महाराष्ट्रातला जो मतदार आहे तो मतदार तुमचं भाषण करमणुकीसाठी ऐकतो, टाइमपास साठी ऐकतो की विचारासाठी ऐकतो हे महाराष्ट्राच्या मतदाराला माहीत. पण निवडणुकीच्या वेळी त्याचं जरा उत्तर हा मग मुख्य नेत्यांनी अखिलजी मी आपल्याकडे येतो. मात्र हा वाजवी मुद्दा आहे की विशाल बोला ना विशालजी, एक मिनिट. तुम्ही अँकर आहात, तुम्ही याच्यापूर्वी पण असं अँकर म्हणून चांगलं काम केलंय. तुम्ही अँकर असताना तुम्ही बोलायला समोरच्याचं बंद करा ना. डॉक्टर राजू वाघमारेजी, मी आपल्यालाच बोलू देतोय कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अखिलजी मी आपल्याकडे येईलच, मात्र तत्पूर्वी डॉक्टर राजू वाघमारे पूर्ण करा. नाही होत नेहमी असं. त्याच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात की लोकांना कळतं ना की प्रगतीकडे आपल्या महाराष्ट्राला कोण घेऊन चाललंय. मुंबईतून हद्दपार झालेले जे मराठी होते गेल्या 25-28 वर्षामध्ये उभाटाची मुंबईत सत्ता असताना त्यांना मुंबईत आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत, महायुती करते. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं की येणाऱ्या राजकारणामध्ये कोणामध्ये ताकद आहे या महाराष्ट्राची प्रगती करण्याची. त्याच्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध सगळे असं आयुष्यात या महाराष्ट्रात होऊ शकत नाही, कारण यांची ताकदच तेवढी. बरं, असं होणार नाही यावरती डॉक्टर राजू वाघमारे तुम्ही ठाम आहात. मतांची टक्केवारी बघा. बरं, मतांची टक्केवारी आणि येत्या काळातले राजकीय समीकरण तर पाहायला मिळतील, त्यासाठी आणखी काही काळ आपल्याला सगळ्यांना वाट पाहावी लागेल. विशालजी बोला ना. विशालजी, निवडणुकीमध्ये तुम्हाला 1% मतवाला पण पाहिजे आणि 10% मतवाला पण पाहिजे, म्हणून सगळे बोलतायत की तुम्ही या. पण याचा अर्थ बेडूक किती फुगला तरी बैल होऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा मराठीतली म्हण की बेडकाने किती फुगण्याचा प्रयत्न केला तो बैल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे येणारं राजकारण हे महायुतीचं असणार आहे. महायुती या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र या महायुतीमध्ये जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेत पूर्णपणे सत्तेवर येणार. बरं, नक्कीच येत्या काळातलं महाराष्ट्र समोरचं राजकारण हे ठाकरे बंधू विरुद्ध इतर अशा प्रकारचं असेल का
या अनुषंगानं आपण ही चर्चा तर केलेलीच होती. त्याचबरोबर मराठी संदर्भातलं असलेलं प्रेम आणि येत्या काळातली विजयी रॅली कशा प्रकारे किंवा विजयी मेळावा कसा असेल यावरती आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. मात्र धन्यवाद हेमंत कांबळेजी, अखिल चित्रे, अजित चव्हाण, त्याचबरोबर डॉक्टर राजू वाघमारे आणि हनुमंत पवार, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.